एक नंबर. दादा बोला चला. 25,000 रुपये निघा. चला बोला. ठेप्यावर तुम्ही मागा. तुम्ही 20चा माप घेत नाही किंवा 25चा माप घेत नाही. दादा माप नाही घेते तुम्ही इनविन त्या दादा 7 घेताय. त्या दादा किती घेताय? काय दादा जबरदस्त क्वालिटी काढली दादांनी, बघून घ्या. 7 शेळींचा सौदा चालू आहे. साताऱ्यावरून आले दादा ते. 6 महिन्यात गाडीने उतरवली. अशी बाळूमामाच्या आशीर्वादाने गाडी बनली. 15 दिवस आपले माणसं फिरू आले जंगलात. 15 दिवस झाले पण रेकॉर्ड तोडच गाडी बनवली. एक नंबर क्वालिटी मध्ये माल आलाय. 70-75 शेळ्या पूर्ण एक नंबर. एकादश येते म्हणून एक नंबरची क्वालिटीची गाडी बनवली. उंच पूर्ण माप, चेहरापट्टी, सुंदर क्वालिटी, एक नंबर क्वालिटी मध्ये माल आलाय. बोला बोला 2 शब्द. फसून गेले का मामा? मी काय बोलतोय तुम्हाला 21 सांगितलं. मी या का समजा ऐकताय. 21,000 जाऊ द्या. समजा ऐकताय. 15 नाही सर बोला नाही. बरं ऐकून घे. 21 ते म्हणाले, हे 25 बोलले आणि बोलता शब्द बरं कशा घ्यायच्या. असं सांग. लाईव्ह सौदा चालू आहे. जरा असं बोल. 22,000 आणि काढ पैसे दिला शेळा. जय बाळूमामा दिला. द्या ठोका बकऱ्या. अरे ठोका बकऱ्या पैसे नका कमव. 2 शब्दात फक्त. बहुनी चांगल्या माणसाच्या हाताची होतीये. बहुनी चांगल्या माणसाच्या हाताची होतीये. द्या शेळ्यात लावून नका धरू. शब्द गेला एक ठीक आहे आपण 26,000 रुपयाला तुमच्या बसून वाटलं असतं. काही टेन्शन घेऊ नका. शब्द गेला शब्द गेला इशा झाला. ही द्या नाही ते ही द्या. सुनील बाबा मी काय नाही नेणार. कोणी घेतलं? आकाश दादा 22,000 प्रमाणे 7 शेळींचा सौदा झालाय. जबरदस्त क्वालिटी मध्ये दादांना 7 शेळ्या दिलंय. दादा कुठून आलेत? सातारा दहीवाडी. किती शेळ्या घेतल्या? आम्ही आता 7चा 7चा व्यवहार झालाय. तुम्ही 4 अल्लग काढलाय. अजून 6चा बाकी. 6चा बाकी आहे. सौदा कसा झाला? व्यवस्थित झाला सौदा. काय रुपयांनी घेतले आता? 22,000. क्वालिटी आवडली का? शेट क्वालिटी आवडली का? जशी तुम्ही व्हिडिओवर बघून आला तशीच क्वालिटी का वेगळी? जी आपण धावतो तोच माल आणतो. आका दादा फक्त 22,000 प्रमाणे 7 शेळ्या दिलाय. जबरदस्त क्वालिटी मध्ये दादांना माल दिलाय. बघून घ्या. नाद नाही करायचा. भावनगर जंगलचा टॉप क्वालिटी मध्ये बघा वस्तू एक नंबर. सर्व गाभण शेळ्या तरी वाढलेला आहे गोट्यात. आतापर्यंत त्यांचं आपल्या शेडवर. रेकॉर्ड त्यांनी तोडलंय. म्हणजे सगळं होते त्यांचं रेकॉर्ड होतं. त्यांचं रेकॉर्ड मित्रांनो त्यांनी तोडलेलं आहे. हे तुमचं ग्राहकांचं प्रेम त्यांच्यावरती आणि पहिली गोष्ट आकाश दादा, ऑफर देऊन कुठलाही माल विक्री आपण करत नाही. ऑफर देऊन माल विकलेला नाही. बरोबर बरोबर. 1 टाइम 2 तासामध्ये 75 शेळ्या बिगर ऑफरच्या विकल्या. हा हो आकाश दादा डायरेक्ट काहीच विषय नाही. खाना डायरेक्ट 2 तासामध्ये डायरेक्ट बरं का. तर हात नाही करायचा आकाश दादा आपला. जेव्हा त्यांनी पूर्ण माल विकला गेला तर पुढची गाडी जी माहिती ती रिअल आहे. आपण असं काही टूम सोडत नाही. आपला माल विकला नाही म्हणून काही गिरायकांना उलट दिशा दावायची किंवा कोणाला काही बोलायचं, कोणाला काही ते नाही. माझ्याकडे एकच उत्तर आहे का माझ्या शेळ्या 75 शेळ्या 2 तासात विकल्या. बरोबर हेच माझ्याकडे उत्तर आहे. बाकी दुसरं काहीच नाही. बरोबर. बस फक्त जलने वालों की दुआ. बस तुम जलते रहो हमारा काम चलता रहेगा. इधर कुछ टेंशन नाही. चालेल ठीक. हो तर दुसरी गोष्ट इथं सौदा कसा चालतो तुम्हाला सांगतो. पहिले तिकडची खरेदी सांगतो. खरेदी करताना आता सोनू शेट यांचे जे वडील आहेत मधू शेट म्हणून ते तिकडे 8-8 दिवस खरेदी करत असतात. शेडचा पण नाद नाही करायचा बरं का हा, आपल्या. खरेदी. हो शेड पण एकटे ओनली वन एकटे बरोबर. बादशाह गुजरात मध्ये खरेदी करा. तर मित्रांनो एकटे एकच त्याला आला नाही एकटे. हा तर खरंच खतरनाक म्हणजे खरेदी बी असते. सांगायचं काम काल नाही. आलेत आणि आज लगेच बसून गेलेत. म्हणजे जबरदस्त कोणती ती स्फूर्ती असेल ते समजत नाही माणसाला. मित्रांनो मी 40 गाव इथपर्यंत धुळ्याहून येत ते माणूस जाम होतं. तर विचार करा 8 दिवस तिकडे राहिले, परत आले, रात्रीची फक्त झोप घेतली, आज सकाळी बसवलंय सोनूभाऊने की परत खरेदीला गेलेले का की कस्टमर वेटिंग वरती आहेत. आपल्या कस्टमरांना चांगला माल अहो काल दुपारी डायरेक्ट 2 वाजेनंतर 4-5 जणांना फोन लावले. येऊ नका माल नाही आहे, माल बरोबर. शिल्लक नाही, पूर्ण शेळ्या विकला गेला. कसं 22 खरेदी नाही दादा ते. काही टेन्शन घेऊ नका. व्यवस्थित तुम्ही मागा. आकाश दादा 11 शेळींचा सौदा चालू आहे. जबरदस्त क्वालिटी मध्ये दादांनी माल काढाय. पाहून घ्या सर्व शेळ्या का आपण 11च्या 11 शेळ्या टॉप क्वालिटी मध्ये बघा. काळी शेळी पासून या काळी शेळी 2 दिवस 11 शेळ्या घरी चरून द्या. फक्त शेळ्या 2च दिवस चरून द्या. मग क्वालिटी पाहायची. आकाश दादा 19.5 काही राग नाही दादा. दादा बोला ठेपा द्या. 19.5 आणि 20 करू नको, 21 करू नको घ्यायचे. अजून एक घाव 2 तुकडे डायरेक्ट जबरदस्त क्वालिटी मध्ये माल काढलाय. 25,000 रुपये घ्या. नावावर आला पण नावासारखीच वस्तू. 20 नाही 21 नाही. तू आशा नको करू यांची. 20ची नाही तुझी आशा नको. नाही या 5-5 केला तरी वर येतील दादा. या तू 11 घेतोय म्हणून तुला ठेप आहे. 11 घेतोय म्हणून ठेप आहे. हा, म्हणून ठेप आहे. फायनल करून टाका. 24,000 रुपये फायनल आहे. पाय काय खेळत बसा. 24,000 रुपये 2 मला बाकी व्यवहार करायचे.
नाही रे 22 नि 20 नि नाही बघ. फक्त व्यवहार नका करू. नाही नाही व्यवहार अरे मी नका करू, 24 फक्त सांगितले. व्यवहार नका. त्याचं नाक आहे का त्याचं नाक आहे. अरे 22 बी नको करू तू वर बोल तुला या शेळीला हा भाऊ, व्यवहार नका करू ना, जाऊ दे ना. शेळ्या दादा या ते वीस कशामध्ये मजा आहे का? आता दादा 21,000 11 शेळींचा सौदा चालू आहे. 21,000 कुठून आले ना, नाव सांगा पहिले तुमचं. बीडवरून आले दादा ते. क्वालिटी कसं काय? बोकड्याच्या बाप शेळ्या बोकड्याच्या बाप दादा 3 दिवसाला नाही हो दादा. बरं, एक काम करा दादा, नाही सोनू ऐकून घ्या, ऐकून घ्या, ऐकून घ्या. फक्त बोलतो एक शब्द, तू आता बोललो का या 21 ने मागितलं ना, 21,500 प्रमाणे दिल्या शेळ्या. नको. दिल्या. जय बाळू मामा, जय माखोडी या. ठोक. सोनू ठेवायच्या नाही आज. आकाश दादा फक्त 21,500 रुपयाने 11 शेळ्या दिलाय. जबरदस्त क्वालिटी मध्ये दादांना माल दिला. फक्त विश्वासावर कस्टमर आलाय. नाव खराब करायचं नाहीये, नाव खराब करायचं नाही आपल्याला. हो, दादा क्वालिटी फक्त कशी क्वालिटी आणायची, क्वालिटी द्यायची. क्वालिटी कशी भावनगर क्वालिटी तेल टाकायचं निघून जाईल आहे का नाही? भावनगर जंगलची टॉप क्वालिटी मध्ये आला. 24 कॅरेट सोनं. मागणी करायचं फक्त भावनगर. माझ्या बाळू मामाचं नाव चाललं पाहिजे फक्त बस. आई येडेश्वरीच्या आशीर्वादाने, बाळू मामाच्या आशीर्वादाने माल माझी विकायचा. येडेश्वरी येडमाय दादा नमस्कार. नमस्कार. कुठून आलेले आहेत? बीड. तुमचं नाव सांगा. अंबादास विनायक गर्दी किती शेळ्या घेतल्या? 1100 11. काय झाला सौदा? 21,500 रुपयाने. क्वालिटी आवडली ना? एक नंबर. पाका दादा 21 शेळ्यांचा माप व्हिडिओ दिले. पाहिला तसा माल भेटला का? काय व्हिडिओ दुसरा आहे आणि माल दुसरा आहे, तसं नाही. तुमच्या तिथंच डोक्यात होतं. 21 ने तिथंच होतं ना दादा डोक्यात. माप कसं काढता तुम्ही? आकाश दादा जबरदस्त क्वालिटी मध्ये माल काढलाय दादांनी. बघून घ्या. किती शेळ्या आहे? 8 आहे का 9 आहे? 8 शेळींचा सौदा चालू आहे दादा. ते 21,000 प्रमाणे 8 शेळींचा सौदा चालू आहे. दादा कुठून आले आहेत? सोमनाथ बोरगाव जिल्हा बीड. हे पण बीडवरचे कस्टमर आहे आणि जे 11 शेळ्या दिल्या ते पण बीडचे. बघून घ्या. 8 शेळ्या काढल्या आहेत दादांनी. जबरदस्त क्वालिटीमध्ये, टॉप क्वालिटीमध्ये माल काढला आहे. उंच पूर्ण लांब लचक एकदम देखण्या रूपाच्या शेळ्या म्हणतात. बघा बांडी शेळी, चेहरापट्टी बघा, क्वालिटी बघा, एकदम टॉप क्वालिटीमध्ये 21,000 प्रमाणे दादांनी ते मागताय. 8 शेळींचा सौदा चालू आहे. बघा क्वालिटी एक नंबर क्वालिटी. भावनगर जंगलची टॉप क्वालिटी म्हणता याला. बघून घ्या. जबरदस्त क्वालिटीमध्ये माल काढला दादांनी. 300 किलोमीटर जे आला गावातून 300 किलोमीटर जे आला कारणच तेवढं. काय सांगितलं तुम्ही शेवट? 23,000 रुपये सांगितले दादांना. दादा 21,000 रुपयाने मागताय. 21 पण बकऱ्या त्यांनी एक नंबरच्या काढल्या. बकरींमध्ये त्यांनी ना अशा काढल्या डोळ्यात खुपासारख्या बकऱ्या काढल्या. आका दादा 21,000 रुपयाने मागितले दादांनी. तुम्ही हळदीसाठी लग्न तोडताय. क्वालिटी आवडली का पण तुम्हाला? शब्द काय दिला? माल आवडला का? शब्दाला तुम्ही मागं फिरताय. माल आवडला त्याचा मोलमापच करून घ्यायला आम्ही बी. आकाश दादा त्यांचं म्हणणं माल चांगला आहे, टॉप क्वालिटीमध्ये माल आहे. 21,000 रुपयांनी दर लावला दादांनी 8 शेळींना. बघा क्वालिटी म्हणजे क्वालिटी, जबरदस्त क्वालिटीमध्ये माल काढला आहे. बरं घ्यायच्या का म्हणा? एक नंबर शेळ्या काढल्या दादांनी. घ्यायच्या का? या 22,100 रुपयांनी घ्यायच्या का? सोडा विषय. तुम्हाला बोलू काय का शब्द? या 500 वरच्या शेळ्या तुम्हाला पट्टे आहे का? फक्त 500 वरच्या तुम्हाला पट्टे आहे. तुम्हाला मी 21,500 नाही. फक्त थाप मारण मोकळं व्हा. जा 21,500 रुपयाने आकाश दादा दिल्या. जा. जय बाळू मामा, जय माखोडी यार, जय येडेश्वरी दिल्या. आई येडेश्वरीच्या आशीर्वादाने, बाळू मामाच्या आशीर्वादाने बकऱ्या दिलाय. फक्त बस घ्या सेट नोट. आज संध्याकाळी अजून ऑफिसला गाडीला बसायचं. शेळ्या आवडल्या का दादा? शेळ्या आवडल्या ना? खुश आहात ना? खुश आहे का मामा? हा? कशी क्वालिटी आपली भावनगर जंगलची? हा? याला म्हणते भावनगर जंगल. माझ्या बाळू मामाचा आशीर्वाद, येडमायचा आशीर्वाद, पांडुरंगाचा आशीर्वाद. माल काढावा लागतो जंगलामध्ये. वस्तू जाऊ द्या. बाळू किंमत. मामाच्या नावाने चांबले. चला हे सोडू नका, सोडू नका. मार्किंग करा, मार्किंग करा. मार्किंग कर. दिला आकाश दादा. 21,500 रुपयांनी दिलाय आपण दादांना शेळ्या. बघून घ्या. संपूर्ण सौद्या लाईव्ह 3 सौदे आले. 3 शेळींच्या 3 सौदे लाईव्ह काढले आपण. झाकून लपून सौदा नाही आपला. कलर करून द्या. कलर कुठं करणार आहे तुम्ही? शेळ्या चालल्या चिपळूणला चालल्या. 75 शेळींमधून टॉपची वस्तू दादांनी घेतली आहे. गाडी उतरता उतरता दादांनी 3 शेळ्या धरून घेतल्या होत्या आणि एक नंबर क्वालिटीमध्ये माल घेतला दादांनी. दादा नमस्कार. कुठून आलेत? रत्नागिरी चिपळूण तालुका दहिवली. जिल्हा रत्नागिरी, तालुका चिपळूण, गाव गाव दहिवली. दहिवली. दादा किती शेळ्या घेतल्या? 3 घेतल्या. 75 शाळांमधून आल्या उतरल्या निवडून 3 घेतल्या. प्रत्येकी 30,000 रुपये. काय दराने घेतल्या? 30,000. 30,000 प्रमाणे. दादा क्वालिटी आवडली तुम्हाला? एक नंबर क्वालिटी. जबरदस्त क्वालिटी. 75 शेळींमधून शेळ्या निवडून घेतल्या. निवडून घेतल्या. क्वालिटी आवडली म्हणून तुम्ही इतक्या लांबून आले, बरोबर?
माझे व्हिडिओ पाहत होते दादा तुम्ही? बऱ्याच दिवसापासून बऱ्याच दिवसापासून पाहत होते बरोबर? कॉल केला तुम्ही पण आम्हाला प्रतिसाद दिला बरोबर. थँक्यू. हो. बघून घ्या का दादा, गिराईक खुश आहे आणि एकदम जबरदस्त क्वालिटीमध्ये दादांना माल दिलाय. बघून घ्या, ही शेळी जी 1 महिन्याची कच्ची आहे, मोरी पण 1 महिन्याची कच्ची, तिघ शेळ्या 1-1 महिना घेतील अशा क्वालिटीमध्ये. धर आता इकडं बघा, शेळ्या जबरदस्त क्वालिटीमध्ये माल दिला. आकाचा वडा पुढं नाद नाही करायचा आकाश दादा. भावनगर जंगलचा जबरदस्त क्वालिटीमध्ये माल दिला दादांना. पाहून घ्या म्हैस, 1 नंबर वस्तू दिली. माप 75 शेळींमधून दादांनी निवडून घेतल्या होत्या शेळ्या. बघून घ्या माप, क्वालिटी बघा, जबरदस्त क्वालिटीमध्ये माल दिला आहे. 1 नंबर वस्तू घेतली दादांनी. नाक घेतलं 75 शेळींमधून, जे गाडीचं नाक होतं ते घेतलंय. फक्त 30,000 प्रमाणे दिल्या आकाश दादा. 90,000 रुपयात 3 शेळ्या दिल्या दादांना. चला टाका गाडीत, काढा जाऊ दे ना. त्या धरा तुम्ही 2 पप्पाकडे पाय. बाय. तुम्ही जातो का त्यांच्यासोबत? क्वालिटी माप चढावा टाका तिला, दाबा ना तुम्ही तिला, वर जा बरं का. तिकडून काच चालू करून काम करा. काच खाली करा आणि कान धरा तिथं, तिकडून कान धरून जा. काच खाली करून घ्या आणि कान धरा तिथं. बस लावून घ्या पाठा. कान धरा तिचा. कान द्या त्यांच्याकडं. कान धरून घ्या. बस चढवा आता तुम्ही. बघा आका दादा, म्हैस जबरदस्त क्वालिटीमध्ये दिल्या दादांना. 3 शेळ्या बघा, म्हशी शेळ्या दिल्या. राहतला वडा पुढं. चल घे. बघा आका दादा, लाव पहिला दरवाजाला. सोडा आता, मोकळा सोडा. त्याला अशाच घेऊन जा, जाऊ द्या, काय आला. तुम्ही फक्त पटताय का तुम्हाला? मी बोलत नाही बाबा. जरा नाही पटत तरी हा. बाई जबरी नाही. आकाश दादा दिला 19.5 ने अकल. केव्हाच्या नाही आकाश दादा, जबरदस्त क्वालिटी मध्ये माल दिला. फक्त 19.5 रुपयांनी 13 शेळ्या. हा, इकडे नाव सांगा, कुठून आले? हे इकडे. आकाश दादा, माझ्या येडमाईचा आशीर्वाद आहे, माझ्या येडीश्वरीचा, मा खोड्याचा, मा मेळडीचा, जय बाळू मामाच्या नावाने सांभाळलं. जय हनुमान दादा. कुठून आले? नाव सांगा. हिवरेगाव. कोणतं गाव सांगितलं? सिन्नर तालुका. तुमचं नाव सांगा काका. नाव सांगा. ज्ञानेश्वर रणशेवरे, ज्ञानेश्वर रणशेवरे, रणसोडे. संतोष सदगीर, सुनील पिल्लर. असं आहे का? शिंदे. किती शेळ्या घेतल्या? 13 शेळ्या घेतल्या. 13 शेळ्या आहेत. का झाला सौदा? 1.5 19,500 रुपयांनी. क्वालिटी आवडली का? मग क्वालिटी आवडलेला. 1 नंबर क्वालिटी ना. जी व्हिडिओवर पाहिली तीच भेटली का? काही व्हिडिओवर काठवडी दावाची नीट येऊन गावरानी का तो धंदाने आपला. शेळ्या पाहिजे. बघा, धरेला त्यांचं. ठेवतो भावनगर. या माझ्या दलालनी धरून धावल्या का नाही? तेलंग्या बकऱ्या 2. आमच्या दलालने धरून लावलेला माल आहे या दोघी शेळ्या. आकाश दादा फक्त 19,500 रुपये दिला. बोला बाळू मामाच्या नावानं चांगलं दिला. मारा कलर. होऊन घ्या का दादा, 1 नंबर क्वालिटी, टॉपची क्वालिटी दिले दादा त्याला. डायरेक्ट नाद नाही करायचा शेळींचा. डायरेक्ट शेळ्या उपाशी आहे अजून, फक्त थोडं चारत, थोडं पाणी 1 नंबर क्वालिटी आहे डायरेक्ट. 14 आहे, एक काढून घ्या. 13 घ्या. सर्व घ्या बरं, ते 13. दादा बघा, जबरदस्त क्वालिटी मध्ये मावशींना 15 शेळ्याचा लॉट दिला आपण. बघून घ्या. नगर वरून आले ते. नगरच ना, नगर वाकोडी. जबरदस्त क्वालिटी मध्ये 15 शेळींचा लॉट दिलाय. संपूर्ण शेळ्या गाभण आहे. चालू गाडी आलेली होती आणि मावशींनी
जवळपास 60-70 शेळींमधून शेळ्या निवडून शेळ्या घेतलेल्या आहे. बघून घ्या, जबरदस्त क्वालिटी मध्ये माल दिला. कुठून आल्यात? नगर वाकुडी नगर वाकोडी. किती शेळ्या घेतल्या? 15 शाळा 15. क्वालिटी आवडली का? आवडली. व्यवहार कसा झाला? व्यवहार व्यवस्थित झाला, 2 शब्दात झाला. 2 शब्दात काय भावाने घेतल्या? 21,000 21,000 प्रमाणे. क्वालिटी आवडली ना? आवडली. आकाश दादा 21,000 प्रमाणे मावशींना 15 शेळीचा लॉट दिला आहे. जबरदस्त. तुमचं नाव काय? विकास दादा. क्वालिटी कस काय? एक नंबर. जे आपण तुम्ही व्हिडिओ बघता मावशी माझेवाले, त्याच व्हिडिओ क्वालिटी तशी झाली का? जो व्हिडिओ तुम्ही बघता तीच क्वालिटी आहे का वेगळा माल आहे? व्हिडिओत वेगळा आणि इथं वेगळा. नाही तीच आहे. जे तुम्हाला फोनवर बोललो तसंच झालं ना? तुम्ही खुश आहात ना माल घेतल्यावर? आकाश दादा बघून घ्या, जबरदस्त क्वालिटी मध्ये शेळ्या दिल्या आहे. नाद नाही करायचा. भावनगर जंगलचा पाहून घ्या. फक्त 21,000 रुपयांनी 15 नग दिले. संजू चढाव. आकाश दादा एक नंबर क्वालिटी दिली. दादांना जबरदस्त क्वालिटी मध्ये माल दिला बघा, टॉप क्वालिटी मध्ये. नाद नाही करायचा. भावनगर जंगलचा फक्त 3 शेळ्या दिल्या. क्वालिटी कस काय? क्वालिटी काय भावाने घेतल्या? 22 परमाने. क्वालिटी आवडली का? क्वालिटी काही ना आकाश दादा त्यांना ऐकायला नाही येत, थोडं ऐकायला कमी येतं त्यांना. दादांना थोडं ऐकलं. क्वालिटी आवडली का? क्वालिटी आवडली ना? माल चांगलाच आहे का? चांगलाच आहे ना? काय परमान नाही जात? किंमत 22 का? 22 परमाने. आकाश दादा 22,000 परमाने व्यवहार झालाय. बघून घ्या, जबरदस्त क्वालिटी मध्ये दादांना माल दिलाय. गावन शेळ्या दिलाय एक नंबर क्वालिटीच्या. भावनगर जंगलच्या टॉप क्वालिटी मध्ये 22,000 रुपये बकरा दिला. बघून एक नंबर क्वालिटी मध्ये माल दिला. फक्त 22,000 रुपये प्रमाणे 3 शेळ्या दिल्या दादांना. बघून घ्या, एकच नंबर क्वालिटी भावनगर जंगलची. गाव कोणतं आपलं? गाव अंतोरली का? पाचोरा तालुका. ही रिक्षामध्ये घेऊन चालले, पाचोऱ्यावरून आले दादा ते. बघून घ्या, अंतोरलीचे ते 22,000 प्रमाणे. बघा ही म्हैस आकाश दादा गरीबाची मांडीवरची. एक नंबर क्वालिटी दिली. टेरी फिट. टाका रिक्षा मा. आकाश दादा बघा क्वालिटी, जबरदस्त क्वालिटीमध्ये दादांना माल दिला आहे. 11 शेळींचा व्यवहार झाला आहे. प्युअर भावनगर जंगलची टॉप क्वालिटीमध्ये दादांना माल दिला आहे. बघून घ्या क्वालिटी. नाद नाही करायचा. आकाश दादा भावनगर जंगल क्वालिटीचा. हेच दादा पूनमचंद दादा संभाजीनगरवाले यांना मागच्या आठवड्याला आपण 10 शेळ्या दिल्या होत्या आणि आता दादांनी 11 शेळींचा व्यवहार केला आहे. आकाश दादांना 100 शेळ्या करायच्या. पूर्ण 100 शेळ्या दादांना. गोट फार्म आहे दादांचा. 100 शेळ्या दादांना प्युअर काठीवाडीमध्येच काम करायचं. 100 शेळींचं. बघून घ्या क्वालिटी. एक नंबर क्वालिटीमध्ये माल दिला आहे. जबरदस्त क्वालिटीमध्ये माल दिला आहे बघा दादांना. नाद नाही करायचा. आकाश दादा भावनगर जंगलचा. पाहून घ्या वस्तू. दादा नमस्कार. दादा कुठून आले आहेत? संभाजीनगर हर्सूल. किती शेळ्या घेतल्या आता? 11. कसं झाला सौदा? 19,000. क्वालिटी आवडली? एक नंबर. तुम्हाला जी मागची क्वालिटी दिली आपण मागच्या आठवड्यात, त्या शेळींपेक्षा या शेळ्या चांगल्या आहे एवढं तुम्हाला मान्य आहे बरोबर? खुश आहात ना तुम्ही? आका दादा बघा 19,000 प्रमाणे दादांना शेळ्या दिल्या आहेत. चव्हाण काठीवाडी गोट फार्मवरती दादांना ते आले. टाका शेळ्या गाडीमध्ये दादू. एक नंबर क्वालिटीमध्ये माल दिला. पाहून घ्या. नाद नाही करायचा. आका दादा भावनगर जंगलचा. वस्तू म्हणजे वस्तू दिली दादांना. नमस्कार मित्रांनो, आज म्हणजे काल गाडी आली, आज काहीच नाही. नाद खुळा या माणसाचा जबरदस्त. म्हणजे ना पूर्ण गाडी. आज एकही शेळी दिसत नाही. तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून गोठा पण दाखवतो. गोठ्यामध्ये पण एकही शेळी नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, शेळी सांभाळणारा जो आपला भाऊ तुषार भाऊ चव्हाण, त्यांनी देखील कॅमेरा वगैरे पकडलेला आहे आपला मोबाईल. तर त्यांना पण आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. पूर्ण गाडी आली आणि पूर्णच्या पूर्ण फक्त कालच्या काल पूर्ण गाडी विक्री केलेली आहे सोनूभाऊ यांनी. तर जबरदस्त नाद खुळा असणार आहे. पूर्ण तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ वगैरे. तो व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघा. सोनूभाऊ नमस्कार. नमस्कार आकाश दादा. नमस्कार. बर, काल तुम्ही खूप मला मिस करत होते मित्रांनो. सोनूभाऊचा फोन आला की आकाश भाऊ तुम्ही पाहिजे होते म्हणे. लय कस्टमर सुद्धा म्हणत होते का आकाश भाऊ नाही, पण म्हटलं आज गुरुवार आहे. आज आकाश भाऊ. बरोबर. तर मित्रांनो गुरुवार असल्या कारणाने मी नसतो. तर जसं काल भरपूर गर्दी होती सोनूभाऊ म्हणे, पण माझ्या मागे कस्टमर पण पाहणं आणि शेड्या पण पाहणं, सौदे पण पाहणं, त्याच्यामुळे पाहिजे तेवढा शूट मी केलेली. पण बऱ्यापैकी भारी व्हिडिओ काढलेले. सगळे सौदे लाईव्ह सौदे काढले आकाश दादा. जे सौदे झाले ते समोर आपल्या ग्राहकांना आपल्या चॅनल मार्फत बघायला भेटेल. बरोबर. कितीचं माप होतं? 75 शेळीचं माप होतं. एकूण 75 शेळ्या कालच्या गाडीमध्ये आलेल्या होत्या. कालच्या गाडीवर मित्रांनो टोटल 75 शेळींचं माप होतं आणि एकही नाही आज.
सगळ्यात महत्वाचं आज एकही नाही ज्या घरी गोट्या दाखवल्या घरच्या 2 शेळ्या आहेत त्या. त्याच्या व्यतिरिक्त एकही शेळी उरलेली म्हणजे आतापर्यंत तर सगळं म्हणजे पूर्ण 40 गाव मधलं रेकॉर्ड आहे. जी मी स्वतः गाडीला गेलो होतो आजच्या 3 महिन्या अगोदर, ती गाडी आपण घरी विकली होती हा. अकोल्यावाल्यांना इथे शेळी, ती पण पूर्ण 75 शेळीची हा एका दिवसामध्ये गाडी विकली होती, म्हणजे 4-5 तासामध्ये. बरोबर. आणि त्याच्यानंतरची ही दुसरी गाडी अशी जी काल आली आपली, ती पण फक्त 2 तासात संपूर्ण 75च्या 75 शेळ्या विकून मोकळा झाला. बरोबर म्हणजे 2 तासामध्ये फक्त. चारायला एकही शेळी नाही. एकही शेळी फक्त घरच्या 2 शेळ्या घरी वाढलेल्या आहे गोठ्यात. आतापर्यंत आपल्या त्यांचं शेडवरती. रेकॉर्ड त्यांनी तोडलंय. म्हणजे सगळं होते त्यांचं रेकॉर्ड होतं, त्यांचं रेकॉर्ड मित्रांनो त्यांनी तोडलेलं आहे. हे तुमचं ग्राहकांचं प्रेम त्यांच्यावरती आणि आणि त्यांची- पहिली गोष्ट आकाश दादा, हं. ऑफर देऊन कुठलाही माल विक्री आपण करत नाही, ऑफर देऊन माल विकलेला नाहीये. बरोबर बरोबर. 1 टाइम 2 तासामध्ये 75 शेळ्या बिगर ऑफरच्या विकल्या. हा हो, मित्रांनो वेगळा 40 गावला देखील खबर नाहीये. सगळ्यांना असं वाटत असेल की सोनूभाऊकडे माल पडलेला आहे, कारण की अजून व्हिडिओ आपण टाकलेला नाहीये. हा व्हिडिओ टाकेल तेव्हा समजेल का अरे माल तर विकला गेला सगळा संपूर्ण. आकाश दादा डायरेक्ट हा काहीच विषय नाही. काकाना डायरेक्ट अरे 2 तासामध्ये डायरेक्ट बरं का. हा. तर हात मित्रांनो, नाही करायचा आकाश दादा आपला. जेव्हा त्यांचा फोन आला तेव्हा मला तरी कुठेतरी वाटत होतं की मी पण पाहिजे होतो बस व्हिडिओ शूट करण्यासाठी, कारण की गर्दी खूप होती आणि जे कस्टमर आले अगदी 2 शब्दामध्ये सगळ्यांनी मालाचा मोल एकही केला. कस्टमर वापस गेलेलं नाही. जेवढे कस्टमर आले होते हा. भरपूर जणांना शेळ्या दिल्या आपण. दहीवाडी साताऱ्यावाल्यांना दिल्या, पुन्हा 11 शेळ्या बीडवाल्यांना दिल्या, पुन्हा अजून 11 जे होते ते पण कस्टमर बीडच हा. होतं. पुन्हा तुम्हाला सांगतो त्याच्यानंतर इथं अंतोरली आपल्या पाचोरा तालुक्यात हा. त्यांना 3 शेळ्या दिल्या. हा. नगरवरून लेडीज आलेली होती, बाबा आलेले होते, त्यांना 15 नग नगरवाल्यांना दिले. सिन्नरवरून कस्टमर आले होते त्यांना 13 नग दिले. संभाजीनगरचं कस्टमर आलं होतं, मागच्या लॉरीच्या ज्या राहिलेल्या 10 शेळ्या होत्या त्याच या गाडीच्या खालच्या गाडीतल्या राहिलेल्या 11 शेळ्या संभाजीनगरवाल्यांना पुन्हा दिल्या. क्या बात आहे. हो. तर मित्रांनो गावाचे नाव तुम्ही ऐकलं आणि असेल. चिपळूणवाल्यांना आपण सकाळी बवणी केली, 30,000 प्रमाणे 3 शेळ्या दिल्या होत्या चिपळूण. चिपळूण गाडी उतरता उतरता दिल्या मित्रांनो होत्या. सगळे सौदे इथे झाले. एक सौदा फक्त बाजूला 75च्या झाला म्हणजे 75 त्यांचा ऑनलाईन झाला तो सौदा, नंतर ते कस्टमर संपूर्ण गाडी आंब्या खाली विकली. कालची गाडी आपण ह्योच इलाका हे बघ, बरोबर. गाडीची घाण सुद्धा पडलेली कसर. हा फक्त एक जो सौदा झाला तो त्या बंगल्यापाशी आज या गाडी म्हणजे 4-4:30 ला भरली होती संध्याकाळी. चिपळूणवाल्यांनी 3 शेळ्या तर त्या घरापाशी काढाय, बाकी सगळे इथलाच सगळं इथं विक्राचा काल ऑनलाईन विक्रा तुमचा चिपळूण. पूर्ण कालचा विक्रा इथलाच याच जागेवर. बरोबर हो. बरोबर. चला सगळ्यात हायस्ट किंमत काय होती? 30,000 रुपये. 30,000 हो 30,000. चिपळूणवाल्यांना. चिपळूणवाल्यांना 30,000 रुपयांनी दिल्या. हा. मग 22,000 प्रमाणे यांना दिल्या मी साताऱ्यावाल्यांना दिल्या. हा. पुन्हा 21,500 रुपयांनी बीडवाल्यांना दिल्या 11. पुन्हा 21,500 रुपयांनी बीडवाल्यांना 11 दिल्या. सिन्नरवाल्यांना 19,000 रुपयांनी दिल्या. हा. आणि 19,500 सिन्नरवाल्यांना दिल्या 13. हा. आणि 19 प्रमाणे जे लेडीज आलेले होते नगरचे त्यांना 15 शेळ्या 19 प्रमाणे दिल्या. बरं. आणि संभाजीनगरवाल्याला 19,000 रुपयांनी ज्या राहिलेल्या शेळ्या होत्या हा. 11 त्या गोठ्यावर काल संध्याकाळी 5 वाजता दिल्या. मित्रांनो हायस्ट दाम 30,000 आणि कमीत कमी 19,000. कमीत कमी 19. बरोबर. हा दाम कालच्या गाडीत लागलेला आहे. म्हणजे विचार करा क्वालिटी कशी असणार आहे. क्वालिटी आकाश आता जबरदस्त क्वालिटी, टॉपची क्वालिटी होती. तुम्ही जेव्हा व्हिडिओ सोडला आपला हा. बुधवारच्या दिवशी, त्याच दिवशी मी तुम्हाला बोलून दिलं होतं. हा, हा. पप्पांनी मला जे व्हिडिओ टाकले होते त्याच्यातनं मला उत्साह येत होता का आजची क्वालिटी टॉप, एकदम क्वालिटी टॉप मध्ये येणार आहे. बरोबर बरोबर. तुम्हाला देखील सांगितलं होतं का आकाश आता लांब लचक उंच पुरं माप 75च्या 75 शेळ्या टॉप क्वालिटी मध्ये येतील आपल्या आकाश दादा. बरोबर बरोबर. मित्रांनो आता तुम्ही पहिले सगळे सौदे वगैरे बघा, त्याच्यानंतर आम्ही पुन्हा एकदा तुम्हाला जी गाडी वगैरे असणार आहे तर त्याच्याबद्दल वगैरे सांगणार आहे, कसं काय असणार पुढची रुटीन वगैरे. पुन्हा अजून 5-6 दिवसात गाडी येऊन जाईल आपली, मंगळवार बुधवार पर्यंत. मंगळवार बुधवारपर्यंत. गेले पप्पा आज सकाळी. बरोबर. बघा काल आले, आजच बसलेले कारण आहेत की गाडीत सकाळी. सोनपूरचं म्हणणं आकाश भाऊ, माल विकल्यानंतरही ग्राहकांचे एवढे फोन होते, माल निघत नाही ना जंगलात, त्याच्यामुळे आपण छाटून माल आणतो. छाटून माल आणावा लागतो. 8-8 दिवस जंगलामध्ये लागत आहेत तरीही गाड्या बनत नाही. 2-2 दलाल तिकडे धरावं लागतंय. डबल साईडनं खरेदी चालू आहे मित्रांनो. तेव्हा कुठेतरी माल हा होतोय. आणि सगळ्यात महत्वाचं जी क्वालिटी 40गाव मध्ये म्हणजे काठेवाडी शेळीचं माहेरघर, जर गुजरात सोडलं तर जी क्वालिटी तुम्हाला इथं भेटते ती कुठं नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्पेशली अजून सोनूभाऊकडे म्हटल्यावर भावनगर जंगलच्या महाराष्ट्रामध्ये भावनगर जंगलची क्वालिटी फक्त ही सोनू चव्हाण कडेच बस. भेटेल. एवढा विषय आहे. आणि सोनू चव्हाणवर विश्वास ठेवून इतक्या लांबून ऑल महाराष्ट्रातनं महाराष्ट्राच्या पलीकडं बरोबर. सुद्धा आपण शेळ्या दिल्या. जवळपास महाराष्ट्राच्या पलीकडं सुद्धा शेळ्या दिल्या आपण. 3.5 ते 4 वर्ष मित्रांनो झालेले आहेत. आपण युट्यूब द्वारे दाखवतोय. असं महाराष्ट्रातून कुठला जिल्हा नाहीये. एवढंच नाही तर कर्नाटक असेल, बेळगाव असेल, तर ह्या भागातील देखील मित्रांनो भरपूर कस्टमर येऊन गेले. सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, कस्टमरांचा विश्वास विदर्भ- क्वालिटी फक्त हा. बस. विदर्भापासून
असेल तर मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र आमचं स्वतःचं असेल खानदेश वगैरे, तर सगळ्या भागातून मित्रांनो कस्टमर इथपर्यंत सोनूभाऊकडे आलेले आहेत. तर सोनूभाऊ काय असणार पुढचं नियोजन अजून? पुढचं नियोजन काय आता मंगळवारी बुधवारी नवीन गाडी पुन्हा मग गाड्या चालूच राहणार आहे आकाश दादा. बरोबर म्हणजे गाडीचा काही काही- गाडीचा गॅप वगैरे काही? काहीच विषय नाही, काही फक्त आता जो उन्हाळ्यात होता तो गॅप गेला. बरोबर आता गॅपचा विषय नाही, रेग्युलर माल इथं राहील. हो. आपल्या शेडवरती रेग्युलर कस्टमर कधी आलं तरी माल भेटेल. माल भेटेल. हो, काही अडचण नाही. बरोबर आओ आकाश दादा येतो ट्रेलर आहे, देखो अभी आगे आगे होता है क्या, आगे picture पिक्चर अभी बाकी आहे. मित्रांनो, दसरा दिवाळी उद्या तुम्ही मग आपण अजून एक साव आहे ना, पहा तुम्ही फक्त काय नजारा दावतो बरोबर कस्टमरांना. हा, हा. हो, फक्त दसरा दिवाळी उद्या तुम्ही तर मित्रांनो सीजन मध्ये नजारा पहा. म्हणजे तुम्हाला काय क्वालिटी दाखवेल, क्वालिटी काय असणार आहे हे तुम्हाला पाहायला भेटणार आहे. कारण की जो टायमिंग असतो शेळ्या निघायचा तो अजून तुम्हाला तेव्हा बघायला भेटणार आहे. तेव्हा अशा आता मोठ्या दादा आज येतील. पण एवढं कस्टमर वेटिंगला आहे, तर आज पण जर कधी गाडी जर कधी उतरली असती का, आज पण आपण रेकॉर्ड केला असतं 50 शेळींच्या वर. बरोबर आज बी आपल्याकडे एवढं कस्टमर आहे. बरोबर हो, हे सगळं कस्टमर फक्त विश्वासावर थांबलेलं कस्टमर आहे. विश्वासावर. आम्हाला फक्त सोनू चव्हाण कडूनच माल घ्यायचा, बरोबर फक्त सोनू चव्हाणच्या भरोशावर एवढं कस्टमर थांबलेलं होतं आकाश दादा. बरोबर बरोबर. हो, तर मित्रांनो हा विश्वास आहे. आणि आपला एक अनुभव तुम्हाला सांगतो, हं. महिन्याला 3 गाड्या विकल्यानंतर आपला रेकॉर्ड होतो म्हणजे होतो. एक 3-4 गाड्या विकल्या का पुन्हा अजून रेकॉर्ड होतो म्हणजे होतो. चौथी गाडी रेकॉर्ड आजच्या जी आपली पहिली गाडी उतरली होती, पहिली म्हणजे आता आम्ही जो बंद केलेलं होतं 1-1.5 महिना, आम्ही बाळू मामावरून दर्शन करून आल्यानंतर ती गाडी पण आपण पूर्णच विकली होती. पूर्ण विकली होती. 51 शेळ्या काहीतरी विकल्या होत्या, ते पण आपण रेकॉर्ड केलं होतं. बरोबर आता कालच्या गाडीचं सुद्धा 75 शेळीचं रेकॉर्ड आपण केलंय 4 गाडी. मित्रांनो एकही शेड उरलेली नाहीये, हा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट. क्वालिटी म्हणजे क्वालिटी जबरदस्त होती. तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून, खानदेशी फार्मरच्या माध्यमातून तुम्हाला सगळे व्हिडिओ लाईव्ह पाहायला भेटेल मित्रांनो. बरोबर जबरदस्त क्वालिटी मध्ये सौदे झाले, लाईव्ह सौदे, झाकून लपून काम नाही, काम- खोटं बोलून व्यापार नाही, बरोबर बरोबर आणि काही पण टूम सोडायचा ह्यो आपला धंदा नाही. बरोबर जे आहे ते छाती ठोकून आपण माल ग्राहकाला देत असतो, ग्राहकाला गॅरंटीचा माल. बरोबर बरोबर हो, कुठलाही दगा फटका आपल्याकडे होत नाही. बरोबर. कधी बी अर्ध्या रात्री या, कधी पण या, तुम्ही सोनू चव्हाणकडे मित्रांनो जो गॅरंटी. कोणी नव्याने व्हिडिओ हो. पाहत असेल तर त्याला अगोदर सांगतो, काठीवाडी शेळीचं जे महत्व आहे ते खास करून स्पेशली दुधासाठी आहे. दिवसाला 2, 3, 4 असं क्वालिटी पाहून दूध देत असते. जर चांगली क्वालिटीची शेळी असली तर दूध पाजून देखील मित्रांनो तुम्ही म्हणजे बच्चे पाजून 2 बच्चे पाजून 1 ते 1.5 लिटर दूध तुम्ही 100% हक्काने काढू शकतात. आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे काठीवाडी शेळींचा. आणि दुसरी गोष्ट, इथं सौदा कसा चालतो तुम्हाला सांगतो. पहिले तिकडची खरेदी सांगतो. खरेदी करताना आता सोनू शेट यांचे जे वडील आहेत मधू शेट म्हणून, ते तिकडे 8-8 दिवस खरेदी करत असतात. शेडचा पण नाद नाही करायचा बरं का हा, आपल्या. खरेदी. हो, शेड पण एकटे, ओनली वन, हा, एकटे बरोबर. बादशाह गुजरात मध्ये खरेदी तर करायला. मित्रांनो एकटे, एकच त्याला आला नाही, एकटे. हा, हा, तर खरंच खतरनाक म्हणजे खरेदी बी असते. सांगायचं काम नाही. काल आलेत आणि आज लगेच बसून गेलेत. म्हणजे जबरदस्त कोणती ती स्फूर्ती असेल ते समजत नाही माणसाला. मित्रांनो मी 40 गाव इथपर्यंत धुळ्याहून येत ते माणूस जाम होतं. तर विचार करा, 8 दिवस तिकडे राहिले, परत आले, रात्रीची फक्त झोप घेतली, आज सकाळी बसवलंय सोनूभाऊने की परत खरेदीला गेलेले. का की कस्टमर वेटिंग वरती आहेत. आपल्या कस्टमरांना चांगला माल अहो, भेटला काल पाहिजे. दुपारी डायरेक्ट 2 वाजेनंतर 4-5 जणांना फोन लावले, येऊ नका, माल नाही आहे, माल बरोबर. शिल्लक नाही, पूर्ण शेळ्या विकला गेला. कसं आहे, हम्म. एवढ्या लांबून कस्टमर येणार, हम्म. आणि कस्टमरला कसं वाटलं, आता गुरुवारी गाडी उतरली तर आपण शुक्रवारी जाऊ, माल राहीलच बुवा बरोबर, यांच्याकडे. बरोबर. पण ते कसं आपण दगा भटका करणारे लोक नाही टाकत जाता, बोलवून घ्यायचं आणि कस्टमर इथं येऊन वापस जायचं. 12-15 हजार रुपये भाडे आहे. बरोबर 300-400 किलोमीटर, 200 किलोमीटरवरून कस्टमर येतात. बरोबर. त्याच्यामुळे कस्टमरांना सांगितलं तुम्ही येऊ नका, हो. पुन्हा तुम्हाला बुधवार गुरुवारपर्यंत नवीन लॉट आता मी तुम्हाला जी खरेदी सांगत होतो मित्रांनो, तिकडे गुजरातमध्ये म्हणजे भावनगर, स्पेशली भावनगर जंगलामध्ये जिल्ह्यामध्ये खरेदी करत असतात सोनूभाऊचे वडील. तर तिकडे कुठल्याही प्रकारचे बाजार नाही आहेत. खेडोपाडी फिरावं लागतं. प्रत्येक खेड्यात, जंगलात, घरात, म्हणजे जिथं वाढ आहे तिथं जाऊन खरेदी कराव्या लागतात. आणि ती खरेदी 1 दिवस पूर्ण लोकल लागते, दुसऱ्या दिवशी गाडी भरते आणि तिसऱ्या दिवशी गाडी मित्रांनो इथे 40 गावमध्ये येत असते. बरोबर. आणि इथं आल्यावरती तुम्हाला ते स्वातंत्र्य असतं की तुम्हाला पूर्ण 70-75च्या मॅपमधून पटेल ती शेळी तुम्ही तुमच्या हाताने खरेदी करू शकतात. क्वालिटी तुमची, दाम यांचा. मित्रांनो अशी कन्सेप्ट याच्यामध्ये असतं. यांचा दाम लागला तुम्हाला शेळी भेटून जाते, पण क्वालिटी तुम्हाला जी पटेल ती शेळी तुम्ही तुमच्या हाताने धरू शकता. या असं म्हणू शकत नाही की तुम्ही ही शेळी घेऊ नका, ही तुम्हाला मी देणार नाही. दाम लागला ती शेळी तुम्हाला भेटेल. हा, गुजरातमध्ये खरेदी करताना तसं असतं, जर यांना जी शेळी पसंत आहे तर बाय चान्स ती शेळी समोरचा ग्राहक आपला शेतकरी देऊ शकत नाही. तो म्हणेल की मला ही शेळी द्यायची नाही, त्याला गरज नाहीये. मित्रांनो जिथून खरेदी करता का त्याला गरज नाहीये. 10 शेळ्या बांधल्या का 10 मधून तो 1-2 शेळी अशी टाकते की ती शेळी तुम्ही घेऊ शकत नाही, पण यांना ती शेळी घ्यावी लागते. का की त्याच्याशिवाय दुसऱ्या 8 शेळ्या किंवा 9 शेळ्या भेटत नाही. आणि त्या 8-9 शेळ्या
खूप टॉपचे असतात. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला इथं स्वातंत्र्य असतं, तिकडे स्वातंत्र्य नसतं. तुम्ही आपल्या आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. यांना परराज्यामध्ये जाऊन खरेदी करावं लागते. तिकडचा व्यक्ती काय बोलेल याचा अंदाज नसतो. खरेदी करताना माणूस कमीनेच मागतो, पण इथं तसं नाहीये. इथं कसं तुम्ही मागा कमीने मागा, आपलं महाराष्ट्र आहे, काही अडचण नाही. तर 2 मिनिटं पाऊस करून घे व्हिडिओ. तर मित्रांनो कॅमेराच्यासाठी थांबवला. आता हे 2 माणसं आहेत, हे स्पेशली त्यांचे बकऱ्या सांभाळण्यात. त्या पण आज फ्री आहेत डायरेक्ट, काहीच विषय नाही. संजू शेठ पण फ्री आहे आज. हा, मोकळा आहे आता 5-6 दिवस गाडी येऊपर्यंत. गाडी असतो काही काम नाही संजू शेठला. हा आणि हे आपले शेठ, आपले छोटे शेठ शेठ. तुषार शेठ, हा तिकडे संजू भाऊ हे आहेत. बरोबर, आता काही टेन्शन नाही तुम्हाला. आता पोकडे आराम आहे, आराम. आराम डायरेक्ट. हा बरोबर बरोबर. बरपगारी का मग आता बरपगारी का? बर्फ बरपगारी मित्रांनो, मला असो नसो बरपगारी, काय अडचण नाही. बरोबर बरोबर. आकाश दादा हम्म. नाद केला बरं का, पण हो खरंच. 24 कॅरेट सोनं होतं कालच्या गाडीचं. व्हिडिओ मी पण पाहिजे. जबरदस्त 24 कॅरेट सोनं होतं भावनगर जंगलचा. हा हो म्हशी होत्या गरीबाच्या नुसत्या तापन ताप. आपण ताबत हो ऑनलाईन मागत होते शेळ्या, पण आपण ऑनलाईन दिले नाही. नाही ना. कारण ऑनलाईनचा विषय कसा असतो, इथं जे येणारा कस्टमर होतो ते नाराज होऊन जातो. बरोबर त्याच्यामुळे आपण ऑनलाईन शेळ्या दिल्या नाही. तर माझ्या 10 शेळ्या ऑनलाईन एक जण मागत होतो. हा ना. 26,000 रुपयाने तरी शेळ्या दिल्या. बरोबर. कारण एवढ्या लांबून कस्टमर येतात, ते कस्टमर नाराज होऊन जातो इथं आल्यावर. हो त्याच्यामुळे- ओनली वन ब्रँड आणला होता, जबरदस्त क्वालिटी मध्ये माल आणला होता काल. बरोबर. नाद नाही आकाश दादा नाद नाही करायचा भावनगर जंगलचा. जबरदस्त क्वालिटी येणार आणि इथून पुढे क्वालिटी आणू. बरोबर. हो माप मोठं शेटला सांगितलं, फक्त माप मोठं येऊ द्या. माप मोठे यायला पाहिजे. हो माप मोठं येऊ थोडीफार द्या, तर फक्त कच्ची शेळी शेळी असते कच्ची ना? राहू द्या. हा. शेळी माझ्याकडे, मी तुम्हाला सांगतो, माझ्याकडे शेळी कच्चीच भेटेल, हा. पण माप असं भेटेल तर जबरदस्त भेटेल. मी बरोबर. स्वतः सांगतो. बरोबर हो तोलावरची शेळी क्वचित येईल आपल्याकडे. पुऱ्या गाडीत 8-10 शेळ्या आल्या तर आल्या. बरोबर शेळी कच्ची आणू पण माप आणू. बरोबर. कस्टमरनी कधी विक्री काढला तो माल तर त्याची नोटच व्हायला पाहिजे. नोट झालं पाहिजे. कस्टमरला नुकसान यायला नाही पाहिजे. कारण माप जेवढं मोठं राहिलं ना तेवढं कस्टमरचा फायदा राहतो. फायदा होतो. विकताना पण फायदा मापापेक्षा मोठं माप. मोठी शेळी कोणीही घेतं, त्यांनी त्यांच्या किरकोळ बाजारात बी विकायला आणली तरी ती मुद्दल रुपयाला बच्चे खाऊन दूध खाऊन 3-4-5 वर्षात केव्हाही विकते ती. बरोबर बरोबर 22-23-25 हजारला कधी. बरोबर. अशाच क्वालिटीचा माल आणतो आपण. अजून आता समजा जणलेल्या शेळ्या आपल्या कधीपर्यंत देतात? जडलेल्या शेळीला अजून वेळ आहे का दादा, अजून 2 महिने कमीत कमी. हा ना? हो 2 महिने. बरोबर बरोबर. आणि आता जेव्हा जडलेल्या शेळ्या येतील तेव्हा लोक तरी बी आम्ही गाभण आणत राहू. बरोबर. कारण की आता तुम्ही मागच्या दिवाळीचं बी जर बघितलं ना, आम्ही क्वचितच शेळ्या हम्म. 15-20 अशा खाट्या शेळ्या दुधाच्या ताज्या चणील शेळ्या येत होत्या पिल्लावाल्या. बरोबर बरोबर जेवढ्या गाभण काढता येईल तेवढ्या आम्ही गाभण जंगलात काढायचा प्रयत्न करतो. बरोबर बरोबर. गाभण शेळी जेवढी घेता येईल तेवढी. हा हा हो. तर मित्रांनो पूर्ण माहिती तुम्हाला दिली. पूर्ण माल विकला गेला. आता पुढची गाडी लागली. जी माहिती ती रिअल आहे. आपण असं काही बी टूम सोडत नाही. हा, हा. आपला माल विकला नाही म्हणून काही गिरायला उलटे दिशा दावायची किंवा हा. कोणाला काही बोलायचं, कोणाला काही ते नाही. माझ्याकडे एकच उत्तर आहे का माझ्या शेळ्या 75 शेळ्या 2 तासात विकल्या. बरोबर हेच माझ्याकडे उत्तर आहे, बाकी दुसरं काहीच नाही. बरोबर बरोबर. बस फक्त जलने वालों की दुआ. बस तुम जलते रहो, हमारा काम चलता रहेगा. इधर कुछ टेंशन नहीं. चालेल का? ठीक. हो चढा पटापट पटापट. तुम्ही समजा पुढे बसले, मागे जर थप्पा लागला ना मुंडकी बसले. तेव्हा गाड्या चालल्या आकाश दादा. जबरदस्त क्वालिटी मध्ये माल दिलाय दादांना. नाद नाही करायचा भावनगर जंगलचा. उचला पटापट. एक चढा, 2 चढा, 3 4 एक घ्या 5. ही सुटली 5 6 उचल 6 घरावर चढ. एक खाली उतरली. 5च झाल्या त्यावर. एक खाली उतरली. 6 या बैल जाऊ द्या. 6 वर चढल्या. चढवता तू. 6 झाल्या त्या. 7 ही घ्या 8 बाबा द्या. पाका जादा क्वालिटी डबल हड्डी फुल पॉवरची. 9 झाल्या. ही घ्या हरण बघा आकाश दादा. ही 10 तुम्ही 3 घेताय लोक. घ्या बाबा. 10 घे रे. 1 11 बघून घ्या आकाश दादा. क्वालिटी एक नंबर क्वालिटी मध्ये माल दिला दादांना. बघून घ्या. 12 चढाव. 12 ही घ्या. 13
तरी आम्ही शब्दाला पलटले नाही. ही घ्या 14 सर्टिफिकेट नाही भेटणार दादा. 15 ही घ्या. अहो गावात जाऊन येतो आम्ही, थांबा. 15 पोलिसांनी अडवलं तर आम्ही बसले ना. 15 तुम्हाला जे पटले तुमच्या दावणी बांधायचे दावणीला अलग हा बाई इथं धावण आहे, ही धावणला बांधा बकरे दहीवाडीवाली. आहे सर ना, धावण नाही बांधली का मोठी घरा तू ती धावण आणखी कुरा ठेव. कुठे बांध धावणला, कुठे बांधाय तुमच्या ज्या धावण बांधायची तो 2 मिनिटं हातात धरा. दादू तू खाली आहे ना, त्या बॉल देऊ दे. तू खाली आहे, तू खाली आहे. घरा धावण आण. बाबा नमस्कार. नमस्कार. कुठून आलेले? सातारा. सातारा. तुमचं नाव सांगा. तानाजी किसन तांबे. किती शेळ्या घेतल्या? 11. 11. कसा झाला सौदा? काय भावाने झाला? 22,000 प्रमाणे. क्वालिटी आवडली का? आवडल्या. किती शेळ्या मधनं शेळ्या निवडून घेतल्या? किती शेळ्यांमधून घेतल्या? 75 शेळी मधनं निवडून घेतल्या ना. 11 घेतल्या. टॉप क्वालिटी घेतली ना, 1 नंबर. टॉप क्वालिटी. पाका दादा 1 नंबर टॉप क्वालिटी दिली. जबरदस्त क्वालिटी मध्ये भावनगर जंगलची क्वालिटी दिली बाबांना. नाद नाही करायचा, फक्त 22,000 प्रमाणे शेळ्या दिलाय. याला म्हणता भावनगर जंगलचं 24 कॅरेट सोनं, नाथ खुळा वस्तू. पाहून घ्या वस्तू, 1 नंबर शिगडी पगडी. पाहून घ्या, फक्त 2ऱ्या 3ऱ्या वेताने शेळ्या दिलाय. जबरदस्त क्वालिटी मध्ये माप दिलाय, बघून घ्या. आकाश दादा एकटी शेळी पप्पांनी जंगलात एकटी खरेदी केली आहे, किंमत लावली एकटी शेळीला, पण शेळी गेली 11 शेळींच्या लॉट मध्ये. 11 शेळींच्या लॉट मध्ये शेळी चालली. जबरदस्त क्वालिटी मध्ये, फक्त 22,000 रुपयांनी. क्वालिटी आवडली ना? जशी किंमत दिली त्याचा माल भेटला का तुम्हाला? गाडी ड्रायव्हर तुम्हीच का? हो मी. का किती किलोमीटर भरलं? 400. 400. काय घेतलं भाडं गाडीचं? भाडं घेतलं 15,000. 15,000 रुपये. चालेल. आकाश दादा बघून घ्या, क्वालिटी 1 नंबर क्वालिटी मध्ये माल दिलाय दादांना. बोला बाळू मामाच्या नावानं. सांग भल. चला पाहून घ्या आकाश, 1 नंबर क्वालिटी. गाडी नंबर पासिंग पाहून घ्या. एकदम खुश आहे दादा ते. जबरदस्त क्वालिटी मध्ये माल दिलाय दादांनी. 1 नंबर. चला आकाश दादा फॉर्च्युनर गाडी आणली होती दादांनी, बघून घ्या. मागच्या आठवड्याला पण हीच गाडी आणली होती. आणि आता त्यांना 11 शेळ्या दिल्या आपण. दादान ते गेले पुढे, हे दादान ते शेळ्या घेऊन जाणार आहे आता संभाजीनगर का दादांच्या गोठ्यावर. संभाजीनगर हर्सुल फॉर्च्युनर गाडी आणली होती त्यांनी, आता हिच्यात घेऊन चालली शेळ्या. बघा जो लाईव्ह सौदा झाला होता आपला बीडवाल्यांचा, ते आता शेळ्या चरल्या, पाणी बिनी पिल्या. बघा शेळ्या पाणी पिल्या इथं. आणि आता त्यांची जायची तयारी झाली आहे. थोडं शेळींनी खाल्लं लिंबाचा पाला वगैरे ते. आणि बघून घ्या क्वालिटी, दादांना जबरदस्त क्वालिटीमध्ये माल दिलाय. बघून घ्या, टॉप क्वालिटीमध्ये दादांना माल दिलाय. पूर्ण 2ऱ्या 3ऱ्या वेताचे, 2ऱ्या 3ऱ्या वेताच्या एकदम चिकण्या चोपड्या, डबल हड्डी, फुल पॉवरच्या शेळ्या दादांना दिल्या. बघा म्हैस गरीबाची, हिला म्हणता गरीबाची. भावनगर जंगलची 24 कॅरेट सोनं, गरीबाची म्हैस म्हणते याला, टॉप क्वालिटीमध्ये. दादा नमस्कार. कुठून आले होते? बीड. किती शेळ्या घेतल्या? 11. किती वाजता आले होते? रात्री 12 वाजता. काही गैरसोय झाली तुमची? जागा वगैरे सगळी सोय आहे आपल्याकडं? कधी कस्टमर आला तरी कस्टमरांना सांगा का सोनू चव्हाणकडं काही टेन्शन आहे का नाही, अडचण वगैरे काही झोपायला त्याला सगळ्या गोष्टी. बरोबर दादा? सौदा कसा झाला? 2 शब्दात. काय भावाने घेतल्या? 21,500 रुपयांनी. किती शेळ्या घेतल्या? 11. क्वालिटी आवडली? 1 नंबर ना. बोला बाळू मामाच्या नावानं सांग बोल. टाका गाडीत, टाक दादू. बकऱ्या सोडू नका, 2 जण उचला, 3 जण पकड जरा. उचलणार कोण आहे? चल घे पटापट भैया, हात लावून अजून 1 जण. सोड ना तू आता, मी आहे. सोड पटापट पटापट पटापट. ठीक आहे मिळून 1. उचल दादू. 2 3. चल टाक पटापट. 4 5. नाही काही अडचण नाही, मोकळ्या जातील शेळ्या. त्यानंतर ठेवाच लागेल. 6
हा ही घे 7 टोटल 7 भाऊ मोबाईल सायलेंट करून घ्या 8 ठीक आहे तांबडी 9 ही एक 10 बुच्ची 10 आणि एक गरीबाची म्हैस 11 शेळ्या चालल्या बीडवाल्यांना नाका जातात जबरदस्त क्वालिटी मध्ये शेळ्या बघून घ्या. एक नंबर सोनं म्हणते 24 कॅरेट पाहून घ्या वस्तू उचला 21,500 रुपयांनी दिला पैसे कशाचे क्वालिटीचे आकाश दादा पाहून घ्या जबरदस्त क्वालिटी मध्ये दादांना माल दिला 8 शेळींचा सौदा लाईव्ह सौदा काढलाय आपण लाईव्ह सौदा झाला होता दादांचा बघून घ्या आता शेळ्या थोडा पाला वगैरे खाल्ला पाणी बिनी पिल्या आणि आता 1-1.5 तास आराम करून मग शेळ्या गाडीमध्ये टाकतोय मस्त खाऊन पिऊन आरामशीर बघून घ्या शिगडी पगडी सड पारंब्या एकदम सारख्या सडाच्या फक्त थोड्या कच्च्या येतील शेळ्या पण माप म्हणजे माप जबरदस्त क्वालिटी दादा किती शेळ्या घेतल्या 9 सौदा कसा झाला 21,500 प्रमाणे 21,500 रुपये नगाने घेतल्या क्वालिटी आवडली का जशी क्वालिटी तुम्ही व्हिडिओवर बघितली तशीच क्वालिटी तुम्हाला भेटली का काय आम्ही व्हिडिओवर वेगळ्या धावतो नाही आल्यावर वेगळ्या धावतो जात मध्ये फरक काही काठीवाडी जो आपण सांगतो तीच काठीवाडी आपली भावनगर जंगलची माल बघून घ्या का दादा जबरदस्त क्वालिटीमध्ये दादांना माल दिला आहे टॉप क्वालिटीमध्ये शेळ्या दिला दादू इकडे क्वालिटी आवडली ना खुश आहात ना तुम्ही त्यांचं नाव घ्या दादांचं नाव घे यांचं. दादा नमस्कार नमस्कार कुठून आलेले सोमनाथ बोरगाव बीड जिल्हा बीड जिल्हा तुमचं नाव सांगा प्रशांत दत्तात्रय किती शेळ्या घेतल्या 9 घेतल्या काय झाला सौदा 21,500 21,500 नी क्वालिटी आवडली का हो तुमच्या समोर किती शेळ्या उतरल्या त्या 75 75 शेळीमधनं तुम्ही एवढ्या शेळ्या घेतल्या का हो टॉपची क्वालिटी पहा का दादा 1 नंबर टॉपची क्वालिटी घेतली त्यांनी फक्त भावनगर जंगलची क्वालिटी दादांना 24 कॅरेट सोनं 21,500 रुपये प्रमाणे दिलं नाद नाही करायचा भावनगर जंगलचा 1 घंट्यात गाडी विकून मोकळी करायची फक्त 1 तासात पाहून घ्या जबरदस्त क्वालिटी दादांना दिली आहे 50 शेळींच्या वर शेंडी फोडू आपण आज बघून घ्या तात्या नमस्कार 500 रुपये प्रमाणे दिलं. क्वालिटी आवडली का 1 नंबर क्वालिटी दादा क्वालिटी आवडली का चढावा गाडी शेळ्या चढावा बोला बाळू मामाच्या नावानं सांग मला जाऊ द्या ए दावे सोडून घ्या आणि टाका पटापट शेळ्यावर जबरदस्त क्वालिटी मध्ये माल दिलाय बघून घ्या दादांना नाद नाही करायचा आका दादा भावनगर जंगलचा चढावा बघा आका दादा म्हैस चालली पा सफेद कलरची बांड्या कलरची पाहून घ्या वस्तू नाद नाही करायचा भावनगर जंगलचा वस्तू आणावं लागते क्वालिटी आणावं लागते बघून घ्या षटकार बघून घ्या क्वालिटी जबरदस्त क्वालिटी मध्ये माल दिलाय दादांना बघून घ्या वस्तू नाद नाही करायचा भावनगर जंगलचा वस्तू म्हणजे वस्तू क्वालिटी 1 नंबर भावनगर जंगलचा 24 कॅरेट सोनं उचला ही बघा म्हैस गरीबाची नाद नाही करायचा शेळीचा माप पाहून घ्या शेळीला जबरदस्त क्वालिटी मध्ये शेळ्या बघून घ्या वस्तू लावा फाळकर टाका उचला घे चला तुम्ही सोडून द्या दादू चालू पुढे पटापट दादू तू पुढे रे त्यांना नाही उचलते तसं तुम्ही बकऱ्या सोडून द्या आणा पटापट चल भाऊ तुम्ही बघा काका तुम्ही बकऱ्या सोडा उचला तुम्ही उचला तुम्ही दा मध्ये वाटल्याच दावर आकाश दादा चालल्या शेळ्या जबरदस्त क्वालिटी मध्ये दादांना शेळ्या दिलाय 13 नका आकाश दादा फक्त 19,500 प्रमाणे शेळ्या दिल्या बघा टॉप क्वालिटी मध्ये दादांना नाद नाही करायचा आकाश दादा भावनगर जंगलचा सोनं म्हणते सोनं वस्तू आणावं लागते 1 नंबर क्वालिटी भावनगर जंगलची पाहून घ्या म्हैस गरीबाची जबरदस्त क्वालिटी मध्ये दादांना माल दिलाय फक्त 19,500 रुपयांनी दिला शेळ्या चालल्या शेळ्या बघा तेल टाकाल तरी निचरून दिला असा माप आहे आकाश दादा जबरदस्त क्वालिटी मध्ये नाद नाही करायचा भावनगर जंगलचा जबरदस्त क्वालिटी मध्ये माल दिला दादांना पाहून घ्या वस्तू चल मोकळ्या तिला काय बांधावं लागतं का बांधायची गरज नाही 5 शेळ्या किती झाल्या मोजा बर का किती झाल्या
2 3 4 5 6 झाल्या टाका ही 7 घ्या ही एक ठीक आहे दादू 8 मोकळी नका सोडू हातात द्या शेळ्या घ्या ही घ्या चला 8 धरा ना हो तुम्ही हो धावून कुठं लंबी चालली संध्या मागून बकरा सोड तू संध्या तू बकरा सोड टाका 8 टाका ही 9 घ्या 9वी 9 ही घ्या 10 एक नंबर क्वालिटीमध्ये माल दिला आकाश दादा म्हशी दिल्या संपूर्ण गाडी झाली सेल पाहून घ्या वस्तू एक नंबर क्वालिटीमध्ये माल दिला टाक रे पटापट व्हिडिओ मोठा होतो ना टाका ना पटापट 10 ही घ्या 11 ही घ्या नाही 12 झाल्या त्या 12 झाल्या ही एक 13 शेळ्या झाल्या ती नाही हा मोजून घ्या वर जाऊन 13 शेळ्या तुमच्या आम्हाला नको ना आमची तुम्हाला नको हे वर जाऊन एक हात मारा 13 शेळ्या मोजा हलका लावून घ्या 13 शेळ्या मोजून घ्या एकही कमी नको ना एकही जास्त चढा चाललं 3 शेळ्या एक शेळ्या एक जण बशील आता बसून घ्या तुम्ही ऐका माझं